याच्यात जाऊ देऊया शोप, जिरं. या दोन्ही गोष्टी गेल्यानंतर आता ह्याच्यात टाकूया थोडेसे तीळ. वा. त्याचबरोबर थोडेसे मक्याचे दाणे. आता मजा येईल. आणि त्याच्यात जाऊ देऊया ही शिमला मिरची. हाय फ्लेमवर याला टॉस करायचं आहे आपल्याला. आणि थोडेसे दाणे जे शिमला मिरच्या या सगळ्या लागल्या पाहिजे खाली, मग तेव्हा कुठे त्याच्यात ती टेस्ट येते छान. ते मक्याचे दाणे आपण उकडून घेतलेले होते, याच्यात टाकलेले मी. आणि मक्याचे दाणे आणि ह्या मिरच्या वगैरे ह्या सगळ्या थोड्याशा खाली लागल्या पाहिजे, थोड्याशा जळल्या पाहिजे, मग कुठे त्याला छान टेस्ट येते या पदार्थाला. त्याला ब्राऊन होऊ देऊया पहिले खाली. बरं, याच्यामध्ये मी कांदा, आलं, लसूण असं काहीच वापरत नाही आहे. सिंपल पद्धतीने ठेवलेली आहे रेसिपी, पण टेस्ट मात्र मस्त असणार आहे. आता इडल्या जरा कुरकुरीत व्हायला लागलेल्या आहेत. आता त्या जे दाणे आहेत त्यांना पण रंग चढायला लागला आहे छान मस्त. आणि शिमला मिरच्या पण व्यवस्थित परतल्या जात आहेत. आता मंडळी याच्यात थोडंसं मी गाजर टाकतोय. सगळ्या थोड्या भाज्या मी टाकत असतो याच्यामध्ये, म्हणजे काय थोडंसं त्याचं पौष्टिक पण झाल्या पाहिजेत गोष्टी. वा. आता ते गॅस बंद केलेला आहे. इडल्या याच्यात जाऊ देऊया. याच्यात जाऊ देऊया हे खोबरं, भरपूर कोथिंबीर. मला वाटतं आणखीन थोडंसं तिखट लागेल. आणि आणखीन थोडं मीठ. काय रंग आलाय, क्या बात आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यात जाणार आहे थोडासा केचप. यांनी सगळे ते मसाले पण एकत्र येतात, चव छान येते. 1-2 चमचे आपण केचप टाकतो याच्यामध्ये. आणि याच्यात मी पिळणारा लिंबू. संध्याकाळच्या चहाबरोबर नाश्त्याला पण मस्त आहे. बरे, याच मसाल्यामध्ये पनीर पण कधीतरी ट्राय करून बघा, ते पण छान लागेल. अशाच पद्धतीने करायचं आहे पनीर, हळद, तिखट, मीठ वगैरे टाकून, तेही छान लागतं. बघू जरा काय आहे की चव घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही बाबा. वा, मजा आली. मला थोडं झणझणीत हवं आहे. बस, बाकी सब सही आहे. बस, आता मी गॅस बंद करतोय आणि याच्यात टाकतोय परत कोथिंबीर. वा. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.